माझी मुलं शाळेत जाण्यापूर्वी कधी मखाना खाऊन जातात, तर कधी तिळाचा लाडू पण तर कधी शेंगदाण्याचा लाडू, तर कधी खारकेचा लाडू, तर कधी बदाम असं खाऊन जातात. तर आता एक सिंपल आपला तिळाचा लाडू तुम्ही करत असाल घरी, तर मी अतिशय शॉर्टकट करते. आता हे गावरानी तीळ आहे ते मी भाजून घेतले आहे. ठीक आहे. आणि भाजल्यानंतर थोडं खाऊन बघा, त्याची मातीची चव थोडी कमी झाली पाहिजे. याला मातीसारखी चव असते, थोडीफार वेगळी चव असते थोडी, आणि एकदम कडवट नको व्हायला, त्यामुळे अतिशय कमी आचेवरच भाजा आहे. आणि असा हा चिकट आपला गूळ घ्या, केमिकल फ्रीवाला. आता गुळाचा अंदाज हा तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला किती गूळ घ्यायचा आहे तुमच्या अकॉर्डिंग, आणि किती गोड तुम्हाला हवा आहे. आणि हा तीळ आहे, आपण जेव्हा याला बारीक करू तेव्हा काय होतं की हा तीळ जे आहे ते तेल सोडतात, त्याच्यामुळे गूळ थोडासा कमी असेल तरी चालून जातं काम. आणि आता याची कशी एक महत्त्वाची टीप आहे की आता लाडू करण्यापूर्वी तीळ आणि गूळ एकत्र नका टाकू. आधी मिक्सरमधून 50% पेक्षा थोडे जास्त तीळ आधीच बारीक करून घ्या, म्हणजे त्याला ऑलरेडी तेल सुटलेलं असतं. ठीक आहे. म्हणजे त्यामुळे बाइंडिंग छान होतं आणि पटकन लाडू बनतात. आणि जर तुम्ही गूळ आणि तीळ ॲट अ टाईम म्हणजे एकत्रच टाकले आणि नंतर मिक्सर फिरवलं, तर होतं काय की हे तीळ जे आहे हे अर्धवट होतात. असं का होतं माहिती नाही, पण ते वटच म्हणजे ते पूर्ण बारीकच होत नाही. त्यामुळे आधी बारीक आपण मिक्सरमधून करून घेऊया. आता आपण हे तीळ करूया मिक्सरमधून बारीक. बघू शकता. आता बघा हे अर्ध्यापेक्षा थोडे जास्त बारीक झाले आहे. ठीक आहे. याला थोडंसं ओलसरपणा आला आहे, त्याला तेल सुटायला लागलेलं आहे बघा. ठीक आहे. आता ज्यावेळी आपण याच्यामध्ये गूळ टाकू ना, ते थोडंसं मिक्स करून घेते मी. आता गूळ टाकू त्यावेळी काय करायचं की हे पूर्ण असं इतकं पॉट नाही घ्यायचं, तसं मिक्सरचं पॉट पूर्ण भरायचं नसतं. योग्य मिक्स होण्यासाठी थोडंसं परत टाकलं आहे त्याच्यामध्ये बघा, थोडंसं कमी घ्यायचं. ठीक आहे. याच्यापेक्षा थोडं कमी घेतलं तरी चालतं, खूप छान मिक्स होतं मग ते. ठीक आहे. असं कमी करून घ्यायचं. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये मी अंदाजे टाकते आता गूळ. फार काही गूळ मी टाकला नाही, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि आता हे पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. त्याचं लगदा तयार होतो, दिसेल असतो. आता हे मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं असं फिरवावं लागतं, कारण त्याला तेल सुटलं आहे ना, त्यामुळे. त्याला काजू इतकं फास्ट त्याला तेल नाही सुटत, पण तरी सुटतंच तेल. तर आता बघूया आपण. आता बघा हे कसं झालं, असं याला तेल सुटलं पूर्ण दिसतं तुम्हाला, त्याच्याशी लगदा तयार होतो त्याचा. आता आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. आणि असे शॉर्टकट लाडू तुम्ही मुलांना करा, आणि तुमच्या मुलांच्या वयानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला किती साईज ठेवायची. आता माझ्या मुलांना सकाळी म्हणजे अजिबातच भूक नसते, ते फार कमी खातात सकाळी, पण उपाशीपोटी त्यांना म्हणजे जायची सवय नाही आहे, तशी मी लावलेली नाही आहे सवय. आता हे मिक्स करा आणि हाताने फक्त लाडू बनवून घ्यायचे, झालं. तुम्ही कितीही छोटे बनवू शकता. म्हणजे ज्या दिवशीपासून पहिला शाळेचा दिवस होता तेव्हापासून माझ्या मुलांना अशी सवय आहे. आता बघा अगदीच छोटं आपलं बोरासारखं लाडू केलं आहे मी, छोटा. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवायसाठी हा छोटा केलेला आहे. माझी मुलं थोडी मोठी आहेत, त्यामुळे तो याच्यापेक्षा दुप्पट साईजचा मी करते जनरली, कारण त्यांना तेवढं पचू शकतो आणि ते खाऊ शकतात. ठीक आहे. तर असे तुमचा मुलगा 2 वर्ष 9 महिने किंवा 3 वर्षांचा असेल तर हा छोटा लाडू त्याला परफेक्ट होईल. तर हे असे घरी नेहमी कायम असतात माझ्याकडे, कायम. म्हणजे असं होणारच नाही की माझ्याकडे लाडू शेंगदाण्याचे, तिळाचे, मखाना ह्या गोष्टी नाही आहेत. तर मुलांना असं काहीतरी पाठवा, असंच काहीतरी खाऊन तुम्ही शाळेमध्ये पाठवा. माझ्याकडे तर दूध देण्याची पद्धत नाही आहे, तर डायरेक्टली आम्ही हेच देतो मुलांना. आणि नंतर डायरेक्टली प्रॉपर नाश्ता असतो त्यांना. तर ही सिंपल रेसिपी आहे. तुम्ही वेगळ्या प्रकारे करत असाल, पण तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा.